आमचा 4 महिन्याचा संघर्ष संपला आज. बर. तर इच्छा एकच होती की ज्यांनी आम्हाला पैरे दिले नाहीत आज आम्ही त्यांना करून दाखवलं. बरं. ताई शिक्षण किती झालं? शिक्षण BSc ॲग्री कंप्लीट. झालं. काय सांगाल बाबाराजे जगताप यांच्याविषयी? बाबांचं करून दाखवलं. अपेक्षा काय बाळगली ताई बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये काय करून दाखवायचंय? एवढंच नाव. नाव. पैसे नको आम्हाला, बर. फक्त नाव. मित्रांनो, आपण सध्या आहोत कोळविरेच्या आदत मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये एक नंबरची जोडी ठरली आहे, ती म्हणजे माणिकराव आणि त्याच्या जोडीला पळाला सम्राट माळेगाव. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी जोडी पळाली. आपल्या समवेत माणिकराव बैलाचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा आपलं दादा. राहुल जवळकर, माणिकबाराचे मालक. गाव कुठलं? आळंदी मातोबाची. आळंदी म्हातोबाची. हा. दादा काय सांगाल, किती दिवसानंतर गुलाल झालाय हा? गुलाल झाला 15 दिवसानंतर. पहिले गुलाल होते, फायनलचा सासवडचा एक होता, बर क्वार्टरचा होता, मॅगाचा होता, पण आज 1 नंबर झाला. बर बर. काय सांगाल, म्हणजे आज कसं काय पैरा तुम्हाला आता माणिकचा आणि सम्राटचा? काय एक सोन्या लिंबूंनी फोन केला, मामा म्हणला वासरू लागते, म्हणलं देतो. बर बर. म्हणजे जुळला पायरा. गट क्रमांक किती मध्ये पळाला तुम्ही? 13 मध्ये. 13 मध्ये गाडी पळाली मित्रांनो. अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. सेमी किती होता आपला? सेमी 2. सेमी 2. 2 नंबर तासावरून. 2 नंबर तास. आणि त्याचबरोबर ती दादा फायनलला तास कुठलं होतं? फायनलला सेमीला 3 लागलं, फायनलला 2 लागलं. बरं. तर माणिकरावच्या विषयी काय सांगाल अजून? माणिकराव होता नादच नाही, पब्लिक असो काय असो, पब्लिकचं बिताडायचे. बरं. ताई सुद्धा आल्यात बरोबर. ताई काय सांगाल? आमचा 4 महिन्याचा संघर्ष संपला आज. बरं बरं. तुम्ही सुद्धा मैदानात असता, आम्ही तुम्हाला मैदानात पाहतो. मी काय स्वतः गाडा मालकी. स्वतः गाडा मालकीनात. बरं. नाव काय तुमचं ताई? सरिता वैभव शेट्टीकुळे, बरं. आणि गाव कुठलं? पांडेश्वर. पांडेश्वर. आणि म्हणजे एवढ्या म्हणजे मी तुम्हाला 6 महिन्यापासून पाहतोय, बऱ्याच मैदानांमध्ये 1 दिसला. वर्ष झालं पूर्ण 1 वर्ष. आणि मैदानात. तुमचा नंदी कोणता? नंदी आदत किंग पांडेश्वर काळाबाई. काळ्याबाई. बरं. आणि काय सांगाल आज ह्याच्याविषयी? माणिक माणिकचा जर संघर्ष सांगायचा म्हटलं तर 4 महिने झाला आम्ही संघर्ष करतोय बर. माणिकसाठी. बर. आज गट काढला, सेमी काढला आम्ही. बरं तर सेमी आम्हाला 3 नंबर तासावर लागला बरं. आणि फायनल 2 नंबर तासावर लागला. 2 नंबर. तर इच्छा एकच होती की ज्यांनी आम्हाला पैरे दिले नाहीत आज आम्ही त्यांना करून दाखवलं बरं. की आमचं पण आहे बैल. तुमचा नंदी पळतोय. आहे. बरं बरं. ताई शिक्षण किती झालं? शिक्षण BSc ॲग्री कंप्लीट. BSc ॲग्री. कुठल्या कॉलेजला? वागिरीला. वागिरेला. बरं बरं. आणि आता गावामध्ये काय करता? गृहिणी आहात का? काय करता अजून? आता गावामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे बैलगाडा शर्यतच आहे सगळ्यात. बरं. नाही, आता तुम्ही काम काय करता अजून? गृहिणी म्हणून. बरं. आणि मिस्टर काय करतात? शेती. बरं. शेती किती एकर आहे? 6 एकर. काय आत्ता सध्या शेतीमध्ये? सध्या बाजरी आणि मक्का आहे मग काय? आणि ऊस. ऊस आहे. बरं. म्हणजे ऊस कुठल्या कारखान्यात जातो? सोमेश्वरला. बरं. चांगलं आहे बघा. आणि ह्या छंदाकडे कसं काय वळाला? हा नाद कसं काय लागला? या छंदाकडे मिस्टरांकडे बैल होते, बर. त्याच्यातून एक आदर्श घेण्यासारखा झाला बरं की कुठली तरी एक महिला सुद्धा हे करू शकते, बरं. या अर्थाने या क्षेत्रात उतरली. बाबांनी आज 2 पर्व घेतली. काल ओपनचं झालं, आज आदतचं झालं. काय सांगाल बाबाराजे जगताप यांच्याविषयी? बाबांसाठी एवढं सांगू इच्छिते की जो सामान्य आहे त्याला सामान्याला वरतीच घेऊन चला. बर. जसं की तुम्ही काल गेला तसं आज पण घेऊन चला आणि इथून पुढे पण घेऊन चला. बरं. म्हणजे बाबांचं ते तर हे आहे, सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम न्याय करतात. द्यायचं काम करा आणि इथून पुढे पण चालू राहू द्या. बरं. आणि काय सांगाल, मैदान कशा पद्धतीने पार पडलं? मैदान योग्य रीतीने पार झालं. बरं अन्याय कोणावरही झाला नाही. बरं. ज्यांच्यावर झाला त्यांच्यावर पण बाबाराजांनी योग्य रीतीने निर्णय दिला. निर्णय दिला. बरं. म्हणजे एकदम पारदर्शक निर्णय दिले. पारदर्शक निर्णय केले. बर. काल पण, आज पण आणि इथून पुढे पण राहणार आहे. बरं. आणि पहिलीच मुलाखत का? पहिलीच मुलाखत आहे. चालतंय. 1 धन्यवाद. वर्षानंतर. 1 वर्षानंतर. धन्यवाद ताई. दादा अजून पैरेकरांच्या विषयी काय सांगाल? तो आला नाही आता. तेव्हा बैलाला थोडं दुखापत झाल्यामुळे ते नाही किरकोळ आला. दुखापत हा, झाली. किरकोळ बरं. दुखापत काय नाव झाली. होतं पैरेकरांचं? ते मालकाचं नाव नव्हतं, बैलाचं नाव आहे सम्राट. माळेवाडीचा सम्राट. मित्रांनो, तो पण सुंदर पळाला माळेवाडीचा सम्राट. त्याचं पण अभिनंदन करूयात. तर दादा, त्याचबरोबर गाडीवरती चालक कोण होता आज? चालक मुळशीचा गुळी ड्रायव्हर. गोळी ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल? गुळी ड्रायव्हर तर काही शेज नाही. गुळी ड्रायव्हरने गट बी सुट्टा काढला, सेमी सुट्टा काढला, फायनल बी सुट्टा काढला. बरं. ताई काय सांगाल तुम्ही ड्रायव्हरच्या विषयी? ड्रायव्हरचं जे वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर तो सर्व सामान्य आणि गरीब जे बैलगाडा मालक आहेत ना त्यांच्या गाड्या मनापासूनच आणतो. बरं. आणि आज नियोजन केलं होतं, काय सांगाल यांच्याविषयी? त्यांचा काही शेज नाही. ते ना कधी फोन करा, आपल्याला कधी नाहीच म्हणत नाही. बरं. करतो म्हणलं की करणारच. करतो म्हणले करणार. हा. आणि आज त्याचं यश आलं. यश आलं. जवळपास 500-600 दरम्यान गाडी होती. हा. 750 दरम्यान. एवढ्या गाड्यांमध्ये नंबर केलाय. काय कसं वाटतंय?
आम्हाला अपेक्षा बी नव्हती 1 नंबर करेन म्हणून, आम्हाला लय लोक कमी लेखायचे बर नाही का, आम्हाला पण त्यांना पहिल्यांदा खूप कमी लेखला बर पण त्यांना करून दाखवलं. आम्ही म्हणजे आमच्या बैलावर खूप विश्वास आहे माणिकवर आम्हाला, बर. त्याने आज करून दाखवलं. अपेक्षा काय बाळगली ताई बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये काय करून दाखवायचंय? एवढंच नाव, नाव. पैसे नको आम्हाला, बर. फक्त नाव. नाव करून दाखवायचं. आणि कोणत्या गुलालासाठी उत्सुक आहात तुम्ही? कोणत्या मैदानाचं गुलाल पाहिजे? हिंद केसरी पुसेगाव. वा बघा, म्हणजे खरंच कौतुक करा एवढं ताईंचं हे आहे. ताई खूप खूप तुमचं अभिनंदन, तुमच्या सगळ्या टीमचं अभिनंदन, आणि जॉकीचं पण त्यांनी कौतुक केलेलं आहे. जॉकीचं पुढच्या वेळेस मोठी मुलाखत घेऊया. धन्यवाद ताई. धन्यवाद.